इराण इस्रायल संघर्षामध्ये रोज नवीन नवीन ट्विस्ट येत आहेत. इराण आणि इस्रायलमध्ये युद्धविराम झाला आहे अशी घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली होती. त्यांच्या घोषणेला काही तासच उलटत नाही तोच इराणने इस्रायलवरती मोठा क्षेपणास्त्र हल्ला करत त्यांचे 7 लोक ठार मारलेले आहेत अशी माहिती समोर आलेली आहे. इराण आणि इस्रायलला या संघाच्या नंतरसुद्धा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी विनंती केली आहे की जो युद्धविराम झाला आहे या दोघांवरती या युद्धविरामावरती या दोन्ही देशांनी कायम राहावं आणि एकमेकांवरचे हल्ले थांबवावेत. पण याला उत्तर म्हणून इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाने परराष्ट्रमंत्र्यांनी ट्विट केलं आहे. त्यांनी त्यांच्या ट्विटमध्ये असं म्हटलं आहे की इराणने इस्रायलवरती हल्ला केला नव्हता, इस्रायलने इराणवरती हल्ला केला होता. त्यामुळे आमच्याकडनं युद्ध थांबवण्यासाठी काही प्रयत्न केले जावेत असा प्रश्नच उद्भवत नाही. जर इराणच्या प्रमाण वेळेनुसार सकाळी 4 वाजेपर्यंत आपले जर हल्ले थांबवले तर इराणला हा संघर्ष पुढे नेण्यामध्ये काहीही रस नाही. युद्ध समाप्तीचा निर्णय त्यानंतरच घेतला जाईल असं इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणजे सध्या तरी परिस्थिती गोंधळात गोंधळ अशीच आहे. नेमकं काय होणार, ह्या युद्धविराम खरंच होणार का? कारण या युद्धविरामाबद्दल असंही म्हटलं जातं आहे की 24 तासांनंतर युद्धविराम अंमलात येणार आहे. त्यामुळे नक्की खरंच ही गोष्ट होणार आहे का आणि ह्याच्यातून नेमकं काय साध्य होणार याकडेच सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे.